मित्रांनो बघा 10th स्टँडर्ड मॅथ लेसन अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.1 त्यातला बघा क्वेश्चन नंबर 2 राइट एन एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स डी इज द फॉलोइंग. बघा फर्स्ट टर्मला ए कन्सिडर केलेला आहे आणि कॉमन डिफरन्सला डी कन्सिडर केलंय. तर आपल्याला काय काढायचंय राइट एन एपी. तर बघा पहिली टर्म म्हणजे फर्स्ट टर्म T1 म्हणजेच A इज इक्वल टू 10 डिफरन्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे 5. तर बघा T2 आपण फाइंड आउट करू म्हणजे T1 प्लस D. बघा T1 ची व्हॅल्यू 10 प्लस D ची व्हॅल्यू 5 म्हणजे T2 म्हणजे सेकंड टर्म आपल्याकडे आलेली आहे 15. थर्ड टर्म मध्ये बघा पुन्हा आपल्याकडे T2 प्लस D म्हणजे जी टर्म आपल्याला आलेली आहे ती टर्म फक्त पुढे कंटिन्यू करा. T2 ची व्हॅल्यू बघा 15 प्लस D 5 म्हणजे 15 प्लस 5 20 म्हणजे बघा रिक्वायर्ड एपी. बघा रिक्वायर्ड एपी फर्स्ट टर्म तर आपल्याकडे 10 होती 10 कॉमा 15 कॉमा 20. बघा अशा टर्म आपल्याकडे एपीच्या निगत राहतील. त्यानंतर बघा ए ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -3 आणि डी आहे 0. बघा T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू -3. T2 इज इक्वल टू बघा T1 प्लस डी. T1 ची व्हॅल्यू -3 प्लस 0. बघा इथं तर T2 सुद्धा किती आला आपल्याकडे -3. त्यानंतर T3 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू -3 आणि D ची व्हॅल्यू 0. बघा T3 म्हणजे किती उरलं आपल्याकडे -3 म्हणजे रिक्वायर्ड एपी. बघा आपल्याकडे एपी काय आला -3 -3 म्हणजे अशा पद्धतीने आपण हा एपी इथं फाइंड आउट केला. थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा ए ची व्हॅल्यू आहे -7 आणि डी ची व्हॅल्यू आहे 1/2. बघा T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू -7. T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. बघा T1 ची व्हॅल्यू -7 प्लस डी ची व्हॅल्यू 1/2. बघा 7 2 जार 14 म्हणजे -14 प्लस 1. बघा -14 प्लस 1 म्हणजे -13/2. बघा त्यानंतर आपल्याला T3 फाइंड आउट करायचं आहे. T3 म्हणजे T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू बघा -13/2 प्लस D ची व्हॅल्यू 1/2. बघा -13 प्लस 1 -12/2. बघा म्हणजे आपल्याकडे ही व्हॅल्यू आली आहे -6. जर समजा T2 ची व्हॅल्यूला तुम्हाला डिवाइड करायचं आहे तर आपण डिवाइड सुद्धा करू शकतो. बघा 2 6 जार 12 कॅरी 1 10 म्हणजे 2 5 जार म्हणजे हा येतो आपल्याकडे -6.5. बघा तुमच्याकडे आता रिक्वायर्ड एपी -7 त्यानंतर -6.5 त्यानंतर -6. अशा पद्धतीने आपण ए म्हणजे फर्स्ट टर्म वरून आणि कॉमन डिफरन्स वरून एपी फाइंड आउट केला. बघा फोर्थ एक्झाम्पल ए ची व्हॅल्यू आपल्याला दिली -1.25 आणि डी इज इक्वल टू 3. बघा T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू -1.25. बघा इथं T2 फाइंड आउट करा म्हणजे T1 प्लस डी. T1 ची व्हॅल्यू बघा -1.25 प्लस 3 म्हणजे डी ची व्हॅल्यू बघा इथं -1.25 प्लस 3 म्हणजे इथे आपल्याकडे 1.75. त्यानंतर आपल्याकडे आहे T3 म्हणजे इथं करा T2 प्लस D. T2 1.75 प्लस D ची व्हॅल्यू 3. बघा इथं 1.75 प्लस 3 म्हणजे 4.75. म्हणजे अशा पद्धतीने आपण एपीच्या टर्म काढतोय. इथे बघा रिक्वायर्ड एपी -1.25 1.75 अँड 4.75 अशा टर्म पुढे आपल्या कंटिन्यू चालू असते. त्यानंतर फिफ्थ मध्ये बघा T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 6. बघा इथं T2 म्हणजे T1 प्लस D. T1 ची व्हॅल्यू 6 D ची व्हॅल्यू -3 म्हणजे तो 6 -3 3. T3 ची टर्म बघा म्हणजे T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू बघा इथं 3 मायनस D ची व्हॅल्यू आहे -3 3 -3 0 म्हणजे इथं बघा रिक्वायर्ड एपी बघा रिक्वायर्ड एपी 6 3 अँड
0 डॅश डॅश म्हणजे पुढे व्हॅल्यू कंटिन्यू चालते. त्यानंतर इथे बघा a ची व्हॅल्यू आहे -19 आणि d ची व्हॅल्यू आहे -4 म्हणजे t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू -19, t2 इज इक्वल टू t1 प्लस d. बघा इथं -19 आणि -4 म्हणजे -23. बघा त्याच्यानंतर t3 ची व्हॅल्यू t2 प्लस d, t2 ची व्हॅल्यू आहे -23 प्लस बघा म्हणजे d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -4 म्हणजे हा आपल्याकडे -27. बघा इथं रिक्वायर्ड एपी -19 -23 -27 अशा पद्धतीने पुढे या व्हॅल्यू एपीच्या टर्म पुढे कंटिन्यू होत असतील. बघा क्वेश्चन नंबर 3, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द फॉलोइंग एपी. आपल्याला फर्स्ट टर्म काढायची म्हणजे टी1 फाइंड आउट करायचा आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजे डी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा इथे लक्षात घ्या टी1 म्हणजे 5. बघा यांना आपण टी1 टी2 टी3 आणि टी4 कन्सिडर करू. म्हणजे बघा सेकंड टर्म 1, त्यानंतर ही टी3 थर्ड टर्म -3 आणि टी4 -7. तर बघा t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 5 म्हणजे फर्स्ट टर्म जी आपल्याकडे आलेली आहे ती फर्स्ट टर्म किती आहे 5. बघा तो t1. त्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे म्हणजे d, t2 मायनस t1. बघा इथं t2 आपल्याकडे किती आहे 1 मायनस 5 म्हणजे -4. पुढे बघा t3 मायनस t2 म्हणजे -3 -1 म्हणजे हा आला आपल्याकडे -4. पुढे एक डिफरन्स बघा t4 मायनस t3 म्हणजे -7 मायनस हा -3 -7 प्लस 3 म्हणजे हा आहे -4. म्हणजे बघा आपल्याकडे जी काही फर्स्ट टर्म आता आलेली आहे बघा फर्स्ट टर्म आहे 5 आणि कॉमन डिफरन्स जो आपल्याकडे आहे तो -4. त्यानंतर इथं बघा t1 t2 t3 आणि t4. बघा t1 म्हणजेच a फर्स्ट टर्म आहे आपल्याकडे 0.6. डिफरन्स बघा t2 मायनस t1 0.9 मायनस 0.6 म्हणजे 0.3. त्यानंतर इथं लक्षात घ्या t3 मायनस t2 म्हणजे 1.2 मायनस 0.9 म्हणजे 0.3. नेक्स्ट बघा t4 मायनस t3 म्हणजे 1.5 मायनस 1.2 म्हणजे इथं लक्षात घ्या 0.3. इथे आपल्याला जागा नव्हती म्हणून बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला दाखवतो. लिहिताना बघा खालच्या स्टेप फर्स्ट टर्म इज इक्वल टू 0.6 अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 0.3. लास्टला अशा दोन लाईन लिहित चला. बघा त्यानंतर 127 135 143 आणि 151 इथे सुद्धा आपल्याला फर्स्ट टर्म काढायची आहे आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. बघा इथं फर्स्ट टर्म t1 इज इक्वल टू a 127. त्यानंतर बघा आपण डिफरन्स काढू म्हणजे t2 मायनस t1. t2 बघा इथं 135 मायनस 127. बघा 135 मायनस 127 म्हणजे इथला जो डिफरन्स जो आहे तो किती येतो आपल्याकडे 8. बघा नेक्स्ट पुढं त्यानंतर पुढचा डिफरन्स जो आहे t3 मायनस t2 म्हणजे 143 मायनस 135 म्हणजे इथला सुद्धा जो डिफरंट आहे तो आहे 8. नेक्स्ट डिफरंट बघा t4 मायनस t3 151 मायनस 143 याच्यातील डिफरंट आहे 8. म्हणजे बघा इथं फर्स्ट टर्म इज इक्वल टू 127 and common difference is equal to 8. बघा फोर्थ एक्झाम्पल बघा इथं सुद्धा मला t1 t2 t3 आणि t4 आहे. तर बघा t1 इज इक्वल टू 1/4, t2 इज इक्वल टू 3/4, t3 इज इक्वल टू 5/4 आणि t4 इज इक्वल टू
7/4 अशा आपण टर्म कन्सिडर करून घ्यायच्या. त्यानंतर बघा आता तुम्हाला इथं T1 म्हणजे फर्स्ट टर्म तुम्हाला माहिती पडली आहे, T1 इज इक्वल टू A म्हणजे 1/4. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स बघा T2 मायनस T1, बघा इथं T2 ची व्हॅल्यू 3/4 मायनस 1/4, बघा बेस सेम आहे तो एकदाच लिहा, 3 मायनस 1 म्हणजे 2, 2 1 जार 2, 2 2 जार 4 म्हणजे तो आला 1/2. पुढचा डिफरन्स बघा T3 मायनस T2, T3 ची व्हॅल्यू 5/4 मायनस T2 ची व्हॅल्यू बघा इथं 3/4, 5 मायनस 3 2, तर डिवाइड बाय 4, 2 1 जार 2, 2 2 जार 4, बघा पुढचा कॉमन डिफरन्स 1/2 आहे. पुढे लक्षात घ्या T4 मायनस T3 म्हणजे 7/4 मायनस 5/4, बघा 7 मायनस 5 म्हणजे 2/4 म्हणजे 1/2. बघा म्हणजे इथं तुमच्याकडे जी फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म इज इक्वल टू 1/4 आणि कॉमन डिफरन्स जो आपल्याकडे आहे तो आहे 1/2. म्हणजे बघा इतकं सोपं आहे. 2 मार्क्स साठी एक्झामला हा क्वेश्चन येऊ शकतो. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स.